आयुष्यात पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी दारू विकत घेतली आणि ती आमच्यासाठी नसून ती देवासाठी होती. कारण इथल्या कालभैरव मंदिराचा नैवेद्य म्हणजे दारू. दर्शनाची लाईन तर खूप मोठी होती, पण सगळ्यांच्या मुखात आणि मनात फक्त एकच वाक्य होतं, बोला हर हर महादेव. आणि इथली काही लोक म्हणलीत की देवाला नैवेद्य दिल्यानंतर त्यातलं आपण थोडं घ्यायचं. पण मी स्वतःला एक वचन केलं होतं की ट्रॅव्हलिंग सोडलं तर कोणता नशा करणार नाही. जसं मंदिराच्या आत जात होतं तसं खूप भारी वाटत होतं. आई अंबाबाईच्या नावानं हर 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 0.5 सेकंदामध्ये माझा मोबाईल तिथे क्लिक झाला, कारण ते फोटो व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे. त्या पुजारींना विचारल्यानंतर कळालं की आपण त्यातला घोट नाही घेतला तरी पण चालतं. तिथून आम्ही गेलो भारत माता मंदिराकडे आणि ते सुंदर असं काम पण चालू होतं. इथल्या प्रत्येक मंदिरामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आला. पण आतमध्ये जाताना मोबाईल जमा करून घेत होते, त्यामुळे मला आतून शूट करता आलं नाही. पण आमचं महाकालेश्वरचं दर्शन तर एक नंबर झालतं. आणि तिथून आम्ही आलो बडा गणेश मंदिराकडे. प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पण बघायला मिळतात. दर्शन करून बाहेर आल्यावरती महाकालचं चंदन लावून घेतलं. महाकालच्या कृपेने आम्हाला प्रत्येक ठिकाणी जेवण पण मिळाले. जेवण करून झाल्यावरती आम्ही आलो इथला प्रसिद्ध कॉरिडॉर फिरायला. इथली प्रत्येक मूर्ती आपल्याला एक वेगळी गोष्ट सांगते. आणि या कॉरिडॉर मध्ये बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत. या कॉरिडॉरच्या रील्स तुम्ही इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये पण बघताय. इथून पुढचे जे पॉइंट आहेत ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया. आणि पुढचा पार्ट बघण्यासाठी आपल्या पेजला अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. चला आता थांबायचं नाही.